आणि चला जाणून घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्या। सुरुवात करूया। बीड नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरामधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे। तुटलेल्या खुर्च्या आणि अस्वच्छता यामुळे प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे नाट्यकर्मी आणि रसिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। बीड जिल्ह्यामधील 17,500 नागरिकांचं घरकुलाचं स्वप्न अधुरं राहिलं। प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे 17,582 घरकुलं रखडली आहेत। घरकुल पूर्ण करण्यासाठी शासनाकडून 31 मार्चची डेडलाईन देण्यात आली आहे। 31 मार्चच्या अगोदर घरकुलं नाही झाली तर लाभ मिळणार नाही। निराधार वृद्ध महिलेच्या पार्थिवावर भूम पोलिसांनी अंत्यविधी करत माणुसकीचं दर्शन घडवलंय। निरोप देऊनही अंत्यविधीला नातेवाईक सुद्धा आले नाहीत आणि त्यामुळे पोलीस निरीक्षकांनीच या वृद्ध महिलेला अग्नी दिला। औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एका लग्न सोहळ्यादरम्यान आहेराच्या डब्याची चोरी झाली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एक 14 वर्षीय मुलगा आहेराचा डबा घेऊन जात असल्याचं दिसून आलं। या प्रकरणी वाळूज पोलीस पुढील तपास करतात। धुळ्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली। 1,60,000ची रक्कम वसूल करण्यासाठी सावकाराने तगादा लावल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरच्या बार्शीमध्ये 3 तरुणांनी तोतया टीसी बनवून प्रवाशांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मुंबई ते नागरकोइल एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला असून रेल्वे पोलिसांनी तोतया टीसीला ताब्यात घेतला। उस्मानाबाद शहरात गुटखा विक्री करणाऱ्या 5 दुकानांवर पोलिसांनी छापेमारी केली। या छापेमारीत 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या रॅकेटमधील अनेक आरोपी फरार आहेत। सातारामधील मेढा गावात जुन्या वादाच्या रागातून 36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना 12 तासांच्या आत अटक केली। भिवंडीच्या गैबिननगरमधील मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। रात्री उशिरा पाणी थांबवण्यात कामगारांना यश आलं असून आज भिवंडी शहरातील 40% भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झालेली आहे। आतापर्यंत 3 गाड्या दाखल झाल्या असून लसणाच्या घाऊक बाजारातील दरात 10 रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे आता प्रति किलो 20 ते 95 रुपयांना लसणाची विक्री होते। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतरही कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दिलं जातं। या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। गोकुळकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्यानं ग्राहकांना झटका बसलेला आहे। राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तर गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 10वी-12वी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला। 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 10 मिनिटं आधी मिळणार नाहीत। परीक्षांमधील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला। खारघरच्या टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेणं अधिक सुकर होणार आहे। टाटा रुग्णालयातील बेडची संख्या 150 वरून थेट 930 पर्यंत वाढवण्यात आली। तर कर्मचारी संख्या 1000 वरून 2405 पर्यंत वाढवल्याने कर्करोगाच्या रुग्णांना उपचार मिळणं सोपं होणार आहे। अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महारेरा सुरुवात करत आहे। पहिल्या टप्प्यात 12 प्रकल्पांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत। अशा 300हून अधिक प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असून 40 ते 45 प्रकल्पांची छाननी होणार आहे। उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवरील रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन 5व्या-6व्या मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उद्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कळंबोली गावाजवळ ओव्हरहेड गॅन्टी उभारण्याचं काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कळंबोली गावाजवळील पट्ट्यातील वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंतच सुरू राहणार असून नंतर ती पर्यायी मार्गावर वळवली जाईल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज 21 महिन्यानंतर नागपूरमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी केली जाते। उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरादेवी इथं 593 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनासह संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं अनावरण करणार आहेत। यासंबंधी आज आढावा घेऊन संजय राठोड पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार आज पैठण दौऱ्यावरती असून पैठणमध्ये होणाऱ्या शेतकरी सभेला ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर वैजापूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलंय।
नवी मुंबई इथल्या देशस्थ मराठा भवनातील भव्य नूतन सभागृह आणि रघुनाथ महाराज मंदिराचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला। देशस्थ मराठा भवनामधील नूतन सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं। तसंच बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊयात असंही ते म्हणाले। सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात आपण कोणताही दावा केला नव्हता, केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना मी बोलून दाखवल्या असं रोहित पवारांनी म्हटलंय। पत्रकार शशिकांत वारीचे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। अजून कोण आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे आणि हा खटला संपूर्ण फास्ट ट्रॅकमध्ये नेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती असून दुपारी 12:30 वाजता ते कणेरी मठ इथे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी करणार आहेत। छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे पळसे इथे काही कार्यकर्त्यांनी नाशिक पुणे महामार्गावर आंदोलन केलं होतं। या प्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयाने 2 वर्ष कारावास आणि 20,000 रुपयांची शिक्षा सुनावली। नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिले। त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे। शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली। नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असून आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे आणि या बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। रविकांत तुपकरांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला। आत्मदहनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांना निलंबित करण्यात आले। उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडवरही गुन्हा दाखल झाला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या कोल्हापूर दौऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कडाडून विरोध केला। आज कोल्हापुरात उद्धव ठाकरे पक्षाचे समर्थक जेल भरो आंदोलन करणार आहेत। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। यावेळी करुणानिधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एम.के. स्टॅलिन यांना भेट म्हणून त्यांनी दिली। उद्योग मंत्री उदय सामंत सोलापूर दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते जिल्हा औद्योगिक विकास महामंडळ उद्योग विभागाचा आढावा घेणार आहेत। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। या स्टार प्रचारकांमध्ये एच.के. पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा समावेश आहे। जावेद अख्तर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। जावेद अख्तर यांना आज कोर्टात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। जावेद अख्तर यांनी आरएसएस बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही सुनावणी होणार आहे। प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांबद्दल केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। पुण्यामध्ये रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेधार्थ 4ही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं केला। या विरोधात संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी त्रिपुरा दौऱ्यावरती आहेत। त्रिपुराच्या गोमती आणि धलाई इथल्या सभांना मोदी आज संबोधित करणार आहेत। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला भाजप आजपासून सुरुवात करणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा छत्तीसगड दौऱ्यावरती असून लोकसभा कोर कमिटीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। इस्रायलच्या जेरुसलेममध्ये कारमधून दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात 2 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले। त्यानंतर थेट जाऊया शरद पवार बोलतात। मधला अंतर्गत वाद वाढतोय
त्या वादाचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला बसतोय असं आपल्याला वाटतंय? नाही, आमचा असा काही कुठं वाद नाही. चर्चा होत असते पण वाद नाही. साहेब, नरेंद्र मोदी गेल्या महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा मुंबईत आले होते. काल ज्या पद्धतीचे उद्घाटन होत आहेत, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी असं वाटतंय का? आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात जवळ, त्यांना जास्त महत्वाचं वाटतात तसं दिसतंय. आणि त्यावर पुन्हा ते या ठिकाणी येतात, त्या हरकत नाही. महाराष्ट्रातील ते जर महाराष्ट्राला काही देणार असतील, राज्याचं हित त्याच्यात असेल, तर त्याला विरोध करायचं आमचं काही कारण नाही. पण तिथे येऊन राजकीय भाषणं करणार असतील तर त्याचा विषय त्यांनीच करावा. काल फडणवीस हेच म्हटलेत की ते येत आहेत दरवेळेस महाराष्ट्राला काही ना काही देऊन जातात. आता 2 वंदे भारतच्या ट्रेन मिळाल्या, ज्यांनी आजपर्यंत काही केलं नाही तेच लोक त्यांच्यावर टीका करतात. सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे, मोदी आपल्याकडे येत आहेत म्हणून. ठीक आहे, त्यांनी जरूर आनंद व्यक्त करावा. साहेब, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता असा एक सूर आता येतोय, त्यामुळे सरकार पडलं महाविकास आघाडीचं. छगन भुजबळांपासून आता तो इश्यू होऊन गेला, 1 वर्ष झाले. तर त्यांनी राजीनामा दिला, तिथं नवीन अध्यक्ष आले. आता त्याची चर्चा करून शेअर कशाला हे करायचं नाही, कारण वडेट्टीवार त्यानंतर काल भुजबळ देखील हेच म्हटले की ते जर दिलं नसतं तर कदाचित सरकार पडलं नसतं महाविकास आघाडीचं. त्याच्यात एवढंच होतं की असं आहे की स्वतः त्या ठिकाणी जे अध्यक्ष झाले ते सगळ्या विरोधी, म्हणजे आजचे जे विरोधी आहेत त्यांच्या पाठीव्याने झाले. ज्या वेळेला आपण त्यापासून वेगळा निकाल घेतो त्यावेळेस साधारणतः ज्यांनी पाठिंबा दिला त्याला विश्वासात घ्यायची पद्धत असते, ती घेतलं गेलं नाही. एवढीच व्यथ आहे, पण तो विषय आता संपलाय. साहेब, पक्षांतर्गत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे का राष्ट्रवादीमध्ये? कारण जयंत पाटील यांची मुदत संपली आणि त्याच्यामुळे काही नवीन जबाबदाऱ्या कोणाला देण्याची? नाही, आमच्याकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया सुरू ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला सगळे मिळून ठरवू. राज्यामध्ये एक असा सुद्धा सूर आहे की अजितदादांना मुख्यमंत्री बघायला आम्हाला आवडेल. काही राष्ट्रवादीचेच आमदार निलेश लंकेंपासून म्हणतायत की असे कोणाला काही आवडेल, परंतु शेवटी संख्या असली पाहिजे ना. आता आमच्याकडे संख्या नाही आहे. आम्ही क्रमांक 1चा पक्ष असतो तर आमच्यातल्या सगळ्या सहकार्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, आणि त्यावर त्याच्यावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. साहेब, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती प्रचंड बिघडलेली. आमदारांवर हल्ले होतात, पत्रकारांवर हल्ले होतात आणि कधी नव्हे एवढी कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. असं कालच्या वर्षांपासून इतकी बातमी वाचली, क्लिअर पाहिली की एका आठवड्यात तिथं काहीतरी 5-7 अशी गुन्हे घडली. हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्रात जनरली कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते, पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे ते कितपत लक्ष देतात या संबंधीच्या शंका ह्या निर्माण व्हायला लागल्या. कारण दररोज काही ना काहीतरी नवीन, एकतर हल्ला, हत्या या प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात किंवा रस्त्यावरचे ॲक्सिडेंट, या 2 गोष्टी महाराष्ट्रात वाढल्या ही चिंताजनक गोष्ट आहे. साहेब, कोकणात पत्रकाराचा खून झाला आणि तो जो आरोपी आहे त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते हॉस्पिटलमध्ये वगैरे. असं त्या संबंधीचं वृत्त आलंच आपण. आता पत्रकारांची सुद्धा आता ही अवस्था झाली की आता असं काय राज्य कोणत्या दिशेने चालू आहे हे आता समजून घ्यावं लागेल. साहेब, मागच्या काही काळापासून भाजप नेत्यांचे पुण्याचे दौरे वाढलेले आहेत. आता सुद्धा अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पोटनिवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू आहे. भाजप नेत्यांवर ही वेळ का किंवा काय नेमकं? सगळी गोष्ट ना की देशाच्या गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीसाठी 2-2 दिवस घालावे लागतात. याचा अर्थ आमचे जे कार्यकर्ते त्यांचं काम चांगलं दिसते. साहेब, दोन प्रश्न असतात. सोलापूरच्या मतदारसंघावरून खरं तर काही दिवसांपासून रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये काही मध्ये वाद सुरू होता, काही शाब्दिक बोलावे. जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भात एक प्रश्न होता. त्यांनी तेव्हा असं वक्तव्य केलं की अफजल खान वगैरे नसते तर शिवाजी महाराजांना नोंदच घेतली गेली नसती. अशा पद्धतीचे वक्तव्य सगळ्यांनीच टाळावे असं वाटतंय का साहेब?
त्याच्यात काही फार आक्षेपार्ह असं काही नव्हतं. मुद्दा असा आहे की अफजल खान किंवा या संबंधीची जे काही शिवाजी महाराजांचं शौर्य देशाच्या समोर आलं, हे जर घडलं नसतं कदाचित अंदाज एवढंच त्यांना म्हणायचं होतं आणि याचा खुलासा त्यांनी केला. तर अनिल देशमुख सव्वा वर्षानंतर आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की विधानसभेसाठी भाजपचं मिशन 200 त्याबद्दलचा नारा त्याने देऊ केलेला आहे. भाजप आणि शिंदे गटाने राज्यात 200 जागा निवडून आणण्याच्या संदर्भातला नारा दिलेला आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 निश्चित करण्यात आलं आहे. आजच्या कार्यकारिणीची जी बैठक होते त्या बैठकीत या मिशन 200चा नारा जो आहे तो देण्यात आला आहे. कार्यकारिणी बैठकीमध्ये लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा सगळा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.